मला आई म्हणाली, "अरे पुण्यात गारा पडतायत." म्हटलं, "ते सोड, महाराष्ट्रात काय चाललंय ते ऐकून आम्ही गार पडत असतो." माझ्या मामाचं घर होतं पुण्याला विकासनगरमध्ये. तिथे आम्ही 20-25 मामे मावस भावंडं जमायचो सुट्टीमध्ये. वय वर्ष 3च्या आसपास असे. मग खेळ वगैरे चालायचे, सापशिडी, पत्ते. मी ना चॅलेंज खेळताना एका वेळेला 5 अठ्ठ्या वगैरे लावायचो. कोणी मला चॅलेंज म्हटलं नाही कधी. माझ्या बिघडण्याची सुरुवात तेव्हापासून झाली. मी माझ्या सर्व भावंडांकरता आणि मामा मावशांकरता जिओ पॉलिटिक्सची शिकवणी घ्यायचो. एखादी गोष्ट दुसऱ्याला शिकवण्यासाठी ती तुम्हाला स्वतःला यायला पाहिजे याची काही गरज नसते, ते मला लहानपणीच कळलं होतं. भातुकली खेळायचो. माझं काम होतं चहा पिणं. सर्वात आवडता खेळ म्हणजे व्यापार. आठवतं का तुम्हाला? तो पट असायचा, मग ते कागदी पैसे आणि ती घरं, म्हणजे मलबार हिल, क्रॉफर्ड मार्केट, व्हिक्टोरिया टर्मिनस. आता रुपयाची किंमत कागदा एवढी उरली आहे, भाडी कडाडली आहे, पण त्या सगळ्या घरांची नावं बदलली आहेत. आता ते काम करून झालं आपलं. तर तेव्हा ना ते कागदी पैसे उडून गेले, भिजले, तर आम्ही चिंचोके वापरायचो. 5,000 रुपये म्हणजे एक चिंचोका. पण त्या वयातही ही अक्कल होती की हे काही खरे पैसे नाहीत. मी न्यूज बघत होतो, सतत महाराष्ट्रातले तरुण म्हणत असतात की आमच्या अगेन्स्ट षडयंत्र चाललं आहे. मला कळत नाही, आपल्यासारख्या लोकांना फसवायला कोणाला षडयंत्र करायची मेहनत करायची काय गरज आहे? माझे 3 चिमुकले प्रश्न आहेत की आपण इतर आंबट शौकीन लोकांनी खाल्लेल्या चिंचांचे चिंचोके तिजोरीत का ठेवतो? आपण 3 वर्षाच्या मुलांकडून कागदी पैसे घेऊन त्यांना सायकली का विकतो? आपण 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास झाल्यानंतर शकुनीचा पत्ता का शोधतो? परत दूध खेळायचे म्हणून. पाडगावकरांची एक कविता आहे, आमच्या घरी फोन नाही, पेन्सिल आमचा फोन आहे. पेन्सिल फिरते, फोन फिरतो, हॅलो हॅलो कोण आहे? आपल्याकडे ना पेन्सिल आहे, ना कागद आहे, ना फोन आहे, तरी आपण सगळे मेसेजेस लिहून घेतो. हां, किती पाठवायचे? 50,000 ना? पाठवतो. आमच्या वर्गामध्ये एक मुलगा होता, त्याचं नाव होतं कुमार विलास विकास भोळे. आम्ही त्याची खूप थट्टा करायची. ए भोळे, तू भोळा आहेस का रे? ए भोळे, तू भोळा आहेस का? मला काय वाटतं, बहुतेक सगळे मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन आपण महाराष्ट्रीयन आहोत ना, ते आपण श्रीयुत विकास भोळे आहोत. स्वतःच्या विकासाकडे लक्ष नाही आणि चिरंजीवांचे विलास चालले आहेत. डॉक्टर अभि गोडसे.